प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर देशमुख अब्दुल बाकीद सर, ज्यांचा मागच्या 30 वर्षांपासून या क्षेत्रातला अतिशय उत्तमरित्या अनुभव आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स केलेले आहेत, काही कमर्शियल प्रोजेक्ट केलेले आहेत. त्यांचा हा 30 वर्षांचा प्रवास अनुभव कसे होते, त्यांची या क्षेत्राबद्दलची काय मत आहेत, हे सगळं आपण जाणून घेऊया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. गप्पांना आपण थोडी सुरुवात करूया फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग जेव्हा 30 वर्षापूर्वी निर्णय घेतला असेल तर त्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात जावं? एक माझं बॅकग्राऊंड म्हणजे असं एक वडिलांचं खूप हे होतं का तू इंजिनियर व्हावं, अच्छा. मोठमोठे बिल्डिंग्स बडे मोठमोठे प्रोजेक्ट करावे. आता एक म्हणजे दुर्दैव असं का वडील आमचे 84लाच हार्ट अटॅकने वारले आणि मी 12वी पास झालो तेव्हा. आणि त्या योगायोगाने कॉलेजेस सुरू झाले नवीन. तेव्हा वाव मिळाला, गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागत नव्हता. तरी पण मला म्हणजे नवीन आमचं एक जळगावला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, माझी आपले राष्ट्रपती प्रतिभाताईंची ती संस्था आहे, बॉम्बे ट्रस्ट. तर त्या माध्यमातून तिथे कॉलेज सुरुवात झाली. तर मी पहिल्या बॅचचाच विद्यार्थी आहे आणि तिथे पुणे युनिव्हर्सिटी होती. पुणे विद्यापीठामुळे आम्हाला मग मी म्हणजे तोपर्यंत आम्ही खूप संघर्ष केला, कारण कॉलेजेसला म्हणजे इथे बिल्डिंग पण नव्हती. तर आमचा MJ कॉलेजला पहिले 2 वर्ष झाले तिथे कॉलेज, आणि आमचे प्रॅक्टिकल्स एक अमरावती गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, नंतर पुण्याच्या भवन्स कॉलेजला आमचे काही वेगवेगळे 2 वर्षात प्रॅक्टिकल्स झाले. मग नंतर आमची बिल्डिंग तयार झाली. मग 2 वर्ष आम्ही तिथे हे केलं बांबोरी कॉलेजला. तर असं खूप संघर्षातून मी BE सिव्हिल केलं युनिव्हर्सिटी. नंतर त्यानंतर इथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुरू झालं. त्यानंतर मग असं आलं का आता प्रॅक्टिस करायची कुठे, झिरो बजेट होतं, कुठे गव्हर्नमेंट सर्व्हिस नव्हती. तर नाशिकला आमचे नातेवाईक एक ZP डेप्युटी इंजिनियर होते. त्यांनी मला कॉल केला का तू नाशिकला ये, पहिले मोठमोठे प्रोजेक्ट्सला तू पहिले एक सुपरविजन कर, तुला शिकायला मिळेल. आणि मग तर मला नाशिकला 1 ते 1.5 वर्ष, मी तेव्हा 91-92ला होतो. तर तिथे पण संघर्षच केला. आणि तिथे सुपरविजनमध्ये मी फार मोठे बिल्डिंगचे BI&Cचे प्रोजेक्ट सांभाळले. एक म्हाडा म्हणून आहे, म्हाडाचा LIG MIG स्कीम्स होत्या आणि HIG स्कीम्स होत्या. त्या फार मोठा एक बिल्डर होते, इक्बाल नॅशनल बिल्डर्स म्हणून. त्यांच्या सातपूर कॉलनीला मी तिथे 1 वर्ष पूर्ण फुटिंग पासून आणि लोड बेरिंगचे स्ट्रक्चर, RCC स्ट्रक्चर, हे सर्व मी पूर्ण कामं तिथे सुपरविजनमध्ये सांभाळले. आणि तिथून माझा सर्वात मोठा अनुभव कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत, लेबरच्या बाबतीत, मटेरियलच्या बाबतीत हा मला फार मोठा अभ्यास तिथे झाला. तिथून मग मी जळगावला आलो. जळगावला मी 5 ते 6 वर्ष असंच छोटे मोठे कामं घ्यायचो, करायचो. मग मला इकरा शिक्षण संस्था म्हणून एक फार मोठी संस्था आहे आमची, तिथे मेडिकल कॉलेज आहे, BEd कॉलेज, DEd कॉलेज, त्यांच्यात 10 ते 15 हायस्कूल्स आहेत. तर मला एक खलील शेख म्हणून आर्किटेक्ट मुंबईचे होते, त्यांचं मला सहवास लाभला. आणि त्यांच्या प्लॅनिंगप्रमाणे मी त्यांचे फार मोठमोठे प्रोजेक्ट्स, कमीत कमी 70,000 फीटापर्यंत मेडिकल कॉलेजचे बिल्डिंग्स वगैरे, मी खूप मोठमोठ्या इमारतींचे कामं केलेत. आणि तिथून मी रिटायर पण झालो असलो तरी पण मला बाहेरचे जे कन्सल्टिंगचे कामं होती ती सुद्धा मी खूप मेहनतीने आणि खूप याच्याने केलीत. आणि याच्यातनं मला, ह्या संघर्षातनं मला जे कन्स्ट्रक्शनचं जे मटेरियल्स आहे त्याच्याबद्दलचा, आपल्या कंपनीचे काही इंजिनियर्स वगैरे असे खूप मोठमोठे अनुभव आले. स्टील बद्दल असो, मटेरियल दुसरं सिमेंटच्या बद्दल असो, त्याचे सर्व असं एक म्हणजे फार मोठा प्रवास माझा आहे. आणि तो मेहनतीचा प्रवास आहे. आणि मी नॉनस्टॉपली आजपर्यंत काम करत आलो आहे. आज मी 63 रनिंगला आहे आता, 1 जून पासून. तर मी हे काम अजूनही करतोय. वाह वाह वाह. नाही तुम्ही, आणि थकू नये अशी आमची इच्छा आहे तीच, की ज्या उत्साहानं तुम्ही काम करताय आणि एवढा मोठा प्रवास आहे. त्यामुळे आता या क्षेत्रातल्या काही अजून प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक महत्वाचा तुम्ही प्रश्न म्हणला की तुम्ही मटेरियलच्या संदर्भात तुम्ही शिकत गेलात, कामाच्या संदर्भात शिकत गेला, त्याचप्रमाणे लेबरच्या संदर्भात शिकत गेला, कारण लेबर याच्यातला केंद्रस्थानी आहे. तर सध्याला असं बऱ्याचदा बघितलं जातं की यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार वाढतंय, आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती इतक्या वर्ष हाताळली? मी कधी तर आता अकुशल कामगारांचे आम्ही त्यांना इन्शुरन्स सुद्धा काढले त्यांचे, कारण काही रिस्क यायची. असे 2-3 साईटवर मला रिस्क आली, तर त्यांना आम्ही फार याने शिताफीने आम्ही सांभाळले या गोष्टी. नंतर आता अकुशल कामगार म्हणजे कुशल कामगार पण राहतात, त्यांच्याबरोबर त्यांना पण घेऊन चालावं लागतं. आणि आज लेबरचा खूप मोठा प्रॉब्लेम असून सुद्धा पण त्यांना घेऊनच चालावं लागतं काम. बरोबर, सगळ्यांना तर एकत्र घेऊन गेलं, कारण टीम वर्क आहे शेवटी. टीम वर्क आहे तो. बरोबर.
दुसरा आणखीन एक प्रश्न यातला महत्वाचा म्हणजे आता रेसिडेन्शियल मध्ये काम करताना येस. बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला हे घर पूर्ण करून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? माझं असं आहे का मी कुणालाही हं. कोणताही कस्टमर असो त्यांना माझं एक प्रो फार्मा राहतो. हो. त्याच्यात सर्व मटेरियल्स हे राहतं का बा तुम्हाला असं असं तुमचं पहिले प्लॅनिंग काय आहे, किती पाहिजे, आपलं खर्चाची बजेट काय आहे, हे सर्व मी टोटली त्यांना विचारून पूर्ण चाचपडून करतो आणि त्यांना सांगून देतो का बा तुम्ही सिव्हिल वर्क करून घ्या, मग बाकीचे फिनिशिंग वर्क आहे जे खर्चाचे काम आहे ते नंतर करा. तर मी काही काही ठिकाणी असे सिव्हिलचे टोटल सिव्हिल वर्क पण करून दिलेले असे कस्टमरला ते समाधानी आहेत एकदम बिलकुल. काही ठिकाणी मग थोडाफार पेमेंटच्या बद्दल हेऊन जातं तर आमचं कसं तर 4 ते 5 प्रोजेक्ट वेगवेगळे चालू राहतात तर त्याच्यात आम्ही त्यांना सांभाळून पण घेतो. असं अशा खूप ठिकाणी आम्ही कॉपरेशन केलेलं आहे कस्टमरला आणि ते कस्टमर आज पण खुश आहेत. आजपर्यंत कुठे वादविवाद झालेला नाही कारण माझ्याकडे सर्व पॉइंट्स असतात, डिटेल्स असतं का बा मला तुम्हाला टाईल बसवून द्यायची तर ह्या रेटची आहे, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर त्याचा डिफरन्स तुम्ही द्या. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक इलेक्ट्रिकलच्या बाबतीत असो, कोणत्याही बाबतीत असो, प्लंबिंगच्या बाबतीत असो, काही ब्रँडेड वस्तू बसवण्याच्या बाबतीत असो, तर माझं हे सर्व टोटली हे माझं तयार राहतं आणि हे अनुभवातून आलेलं सर्व. नक्कीच अनुभवच माणसाला सगळ्यात जास्त शिकवतो. आता आणखीन एक वेगळा प्रश्न असा आहे की म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे क्षेत्र बदलताना बघितलं, तंत्रज्ञान बदलताना बघितलं, त्याप्रमाणे तुम्ही जळगाव पण बदलताना बघितलंय. बिलकुल. इतक्या वर्षातलं. हो बिलकुल. तर त्या संदर्भातला एक प्रश्न आहे. तर आता येणाऱ्या 15-20 वर्षात जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर एका इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर आता जास्त लक्ष देण्याची गरज आहे विकासासाठी? तुम्हाला काय वाटतं? विकासासाठी तर कन्स्ट्रक्शनचं क्षेत्र आहे. हो. हा बेसिकली म्हणजे हा कन्स्ट्रक्शनच्या शिवाय कोणताही पर्याय नाही. बरोबर. आणि याच्यात खूप आता नवीन नवीन डेव्हलपमेंट होते आहे. स्टीलच्या बाबतीत स्टीलच्या स्ट्रक्चर्स वगैरे हे काही परंपरागत जी कामं होती ती पण बंद पडत आहेत. असं वेगवेगळे नवीन नवीन फील्ड येतोय तर त्याला आम्ही स्वीकारतोय आणि ते करत राहतो त्या हिशोबाने. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं वाटतं तुम्हाला कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड्स, इंडस्ट्री अजून वाढवण्यासाठी? शासनाचं तर पहा डेव्हलपमेंट तर चालूच आहे. रस्ते, वीज हे सर्व सुरूच आहे. असं काही असं आम्हाला शासनाबद्दल अशी काही जास्त फार मोठी अपेक्षा नाहीये. कारण काय आहे ते डेव्हलपमेंटची जी प्रोसेस ती सुरूच आहे. कोणतीही सरकार येवो जावो त्याच्याबद्दल आम्हाला असं आतापर्यंत काही अडचण आलेली नाही. बरोबर. शासन त्याच्या परीने काम करत राहते पण आम्ही आमचं पर्सनली कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये शासनाचा एवढा इन्व्हॉल्वमेंट येत नाही. बरोबर. हो बरोबर. दुसरा कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आम्ही तर फार म्हणजे 91 पासून पाहतो स्टीलच्या एवढा डेव्हलपमेंट होते आहे आणि ते ग्रीव्स वगैरे म्हणा किंवा स्टीलचं जे आता पहिले 350 होतं, 450 आलं, आता 550 आलंय. टेन्साईल स्ट्रेंथ एवढी चांगली झालेली आता तर आतापर्यंत तरी मला असा कोणत्याही प्रोजेक्टला आम्हाला का असा त्रास झाला नाहीये. आणि कमीत कमी माझे काही काही प्रोजेक्ट 40 वर्षाचे 35 वर्षांचे झालेले आहेत. बरोबर. आतापर्यंत असा कोणताच ताण नाही आला. पण आता हे स्टील चांगलं असल्यामुळे आणखी त्याची लाईफ जी आहे बिल्डिंगची ड्युरेबिलिटी सर्व गोष्टी वाढतात. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? मी 5-6 प्रोजेक्ट झाले माझे. आता जस्टली माझा एक जे मी यांना दिलं फोटो त्याचे एक कॉम्प्लेक्स माझा सिल्लोडला झाला फार मोठा आणि मेन याच्या चौफुलीवरच येतो जालना वगैरे रोडच्या तिथे. आणि आता जस्ट मी 1 महिन्यापूर्वी 15 टन मटेरियल ह्या राईस आनंद स्टीलच्या थ्रू मी तिथे 15 टन स्टील ब्रॉड केलं. तिथे दुसरा माझा कॉम्प्लेक्स कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू होतोय. माझ्या जवळचे माझ्या भाच्यांचं जे नातेवाईकांचंच आहे तर एकदम आयकॉन स्टीलच मी यूज करतोय. तर मग तुमचं क्वालिटी असेल, त्याची सर्व्हिस असेल, कॉस्ट असेल, कसा होता अनुभव? कॉस्टचा फक्त आज दुसऱ्या आपल्या ज्या आहे 1 रुपयाचा फरक आहे 1 किलोच्या मागे. तर आम्हाला तो फार मोठा काही हे करत नाही. तो कॉस्ट जी आहे फार अशी ड्युरेबल म्हणजे अफोर्डेबल आहे. अगदीच. तर आम्ही दुसऱ्यांना ते सुचव देतो की आयकॉन स्टील जे आहे ते एक चांगल्या अपग्रेडेशन मध्ये ते तयार होतो आणि मटेरियल एकदम युनिफॉर्मली येतो. सर्व सारखं हे असतं, बार लेंथ असो किंवा त्याची साईज असो तर त्या हिशोबाने आम्ही ते सुचवत राहतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना सल्ला हाच आहे का अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. अनुभव आपण घेतले, आपण अनुभवाशिवाय कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. कारण जे साईटवर आपल्याला जे प्रश्न येतात क्वालिटीच्या बाबतीत असतात, काही मटेरियलच्या बाबतीत असतात, काही लेबरच्या बाबतीत असतात, तर हे अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाहीये. तर तुम्ही अगोदर पहिले सुपरविजन करा, कामं बघा, लोकांची कामं बघा,
कुठे काय चालू आहे, कुठे काय नवीन येत आहे, कंपनीचे जे इंजिनियर्स पासूनच कळत राहतात आणि त्याच्यामुळे आपण हे चालत राहतो. बरोबर, नक्कीच. सो ते इंजिनियर देशमुख अब्दुल बाकीतजी ज्यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे अनुभव हा सगळ्यात मोठा आयुष्यात गुरु असतो. त्यामुळे तुम्ही जेवढा अनुभव घ्याल तेवढा तुमच्याकडनं कदाचित त्याच्यात काही चुका पण होतील, पण असतात. चुकाच तुम्हाला शिकवत असतात की त्या शिकवतात की बरोबर काय आहे. खूप शिकवतात. त्यामुळे तुम्ही असं करत राहा, काम करत राहा. जो काम करतो तोच चुकतो. त्यामुळे तुम्ही जेवढं काम कराल, अनुभव वाढेल तेवढाच अर्थ तुमचं कामही वाढेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती त्या ग्रामीण भागात सुद्धा जाऊन तुम्ही एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट केलेले आहेत, तसेच प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. ओके, थँक्यू. थँक्यू.